नमस्कार. फेब्रुवारी आणि मार्च हा महिना म्हटलं की एक्झाम पिरियड, बरोबर? आणि मुलांसोबत टेन्शन घेणारी अजून एक व्यक्ती जी आहे ती म्हणजे आई, बरोबर? आजचा हा एक व्हिडिओ आहे एका आईकडून एका आईसाठी. आपण टेन्शन आणि स्ट्रेस न घेता मुलांना कशी पॉझिटिव्ह ऊर्जा देऊ शकतो, कुठल्या छोटे छोटे उपाय आपण करू शकतो, त्या बाबतीमध्ये हा व्हिडिओ मी आज तुमच्यासमोर आणत आहे. ठीक आहे. मुलं टेन्शन घेतात, स्ट्रेस घेतात, कधी-कधी त्यांची एनर्जी डाऊन झालेली असते. त्यांच्याकडे बघून आपण टेन्शन घेतो, की माझा मुलगा परीक्षेमध्ये कसं करेल, छान करेल की नाही आणि हा अभ्यास करत नाही आहे आत्ता सध्या किंवा ज्या पद्धतीने अभ्यास करायला पाहिजे त्या पद्धतीने हा अभ्यास करत नाही आहे. असे अनेक विचार आपल्या मनामध्ये येतात. पण त्या विचारांचा कंट्रोल घेऊन जर का आपण काही गोष्टी आपल्या मुलांसाठी केल्या, तर मग आपल्याला नक्कीच आपल्या मुलांना थोडेसे पर्सेंटेज जास्त मिळवण्यासाठी मदत करता येईल. त्यातला पहिला उपाय म्हणजे वॉटर थेरपी. पाण्यामध्ये सगळ्यांनाच माहिती आहे की पाण्याचा फॉर्म्युला म्हणजे H2O. पण H2Oच्या व्यतिरिक्त पाण्यामध्ये एक मॉलिक्युलर स्ट्रक्चर असतं जे की मेमरी होल्ड करतं, राईट? म्हणजे याच्यासोबत तुम्ही जे पण बोलाल किंवा जे पण आपण याच्यासोबत वाचन करू, पाठांतर करू, ती गोष्ट लाँग टर्मपर्यंत आपल्या मेमरीमध्ये राहते. किती सोपा उपाय आहे ना? आणि ही अशी छानशी क्यूटशी मॅगीची बॉटल मी स्वच्छ धुवून आणि त्याच्यामध्ये छान पाणी भरून मुलांच्या रूममध्ये ठेवते. त्यांना म्हणते इम्पॉर्टंट फॉर्म्युलाज, इम्पॉर्टंट नोट्स, अगदी तुम्ही काही समरी काढलेले पॉईंट्स असतील. या सगळ्या गोष्टी कधी करायच्यात, की एक्झामला आता कमी दिवस राहिलेले आहेत आणि असं वाटतंय, की अभ्यास तेवढा पुरेसा झालेला नाही आहे. पण जो अभ्यास झालेला आहे, तोच अगदी छान आपल्या मेमरीमध्ये आपल्याला फिट करायचा आहे. तर त्याच्यासाठी मग आपण हा उपाय करू शकतो. पण जर का लाँग टर्ममध्ये जरी केला, तरी आपल्याला याचा अत्यंत छान असा उपयोग होतो. नक्कीच 5 ते 10% मार्क्स तुमच्या मुलांचे या पद्धतीने, या रेमेडीने वाढणार आहेत. तुम्ही नक्की करून बघा आणि मग नंतर तुमचे रिझल्ट्स इथे शेअर करा. तर काय करायचं आहे, ही पाण्याची बॉटल अशी छानशी भरून घ्यायची आहे. कुठलीही ग्लास बॉटल असू देत किंवा ग्लास असू देत. काचेचं मटेरियल असावं, कारण की ग्लास इज अ गुड कंडक्टर ऑफ एनर्जी, बरोबर? एनर्जी ॲब्झॉर्ब करतं. तुम्हाला लीड ओपन ठेवण्याची गरज नाही आहे. डायरेक्टली मेमरी याच्यामध्ये होल्ड होऊ शकते. आणि मग नंतर ते पाणी रात्री किंवा सकाळी उठल्यानंतर मुलाला प्यायला द्यायचं. म्हणजे जे पण त्यांनी वाचलेलं आहे इम्पॉर्टंट, ते सगळं या पाण्याच्या मार्फत त्याच्या शरीरामध्ये, त्याच्या मेमरीमध्ये हे जाईल आणि दीर्घकाळ राहील. म्हणजे पेपर देताना, एक्झामला जाताना आदल्या दिवशीसुद्धा तुम्ही ही टेक्निक करू शकता, की इम्पॉर्टंट पॉईंट्स काय आहेत. जेव्हा तो रिव्हिजन करत आहे, तेव्हा ही पाण्याची बॉटल फक्त त्याच्या जवळ ठेवावी आणि फक्त एक करायला सांगा, की जरा तुम्ही मनातल्या मनात पाठांतर किंवा वाचन करता ते जरा थोडंसं मोठ्याने वाचलं, तर मग नंतर त्याचा अजून छान उपयोग तुम्हाला होणार आहे या वॉटर थेरपीच्या निमित्ताने, बरोबर? तर ही एक उपाययोजना झाली. अजून नंतर याच्या व्यतिरिक्त आपण काय करू शकतो? तर होपोनोपोनो ही एक खूप छान अशी हवाईयन टेक्निक आहे. होपोनोपोनोमध्ये 4 वाक्य आहेत, जे की तुम्हाला मदत करतात निगेटिव्हिटी रिमूव्ह करण्यासाठी, बरोबर? तर मुलांच्या मनामध्ये जी निगेटिव्हिटी निर्माण झालेली आहे एक्झाममुळे किंवा त्यांना स्ट्रेस आणि एन्झायटीमध्ये बघून तुमच्या मनामध्ये जी निगेटिव्हिटी निर्माण झालेली आहे, त्या एनर्जीचा तुमच्या मुलांवर खूप जास्त इम्पॅक्ट होतो. शेवटी मूल हे आईच्या एनर्जीमधूनच निर्माण झालेलं आहे, बरोबर? तर आईची एनर्जी जेवढी मुलाला लाभते किंवा लागते, तेवढी कुठल्याही व्यक्तीची इम्पॅक्ट करत नाही. म्हणून आईचा रोल एक्झाम पिरियडमध्ये खूप महत्त्वाचा असतो, बरोबर? तर मग या होपोनोपोनो प्रेयरमध्ये 4 लाईन्स आहेत. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. याचं खूप जास्त डीप मीनिंग आहे. तो व्हिडिओ मी परत कधीतरी करून या चॅनलवर नक्की टाकेल. पण तोपर्यंत तुम्ही फक्त एवढंच करा, की मुलाला छान मार्क्स मिळावे, त्याच्या लाईफमधून, त्याच्या डोक्यामधनं, त्याच्या मनामधनं स्ट्रेस, एन्झायटी कायमची निघून जावी, यासाठी मी प्रार्थना करत आहे, यासाठी मी प्रेयर करत आहे. असं इंटेन्शन ठेवून तुम्ही फक्त एवढंच म्हणा, की आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आजपासून रिझल्ट लागेपर्यंत त्याचा रिझल्ट छान लागावा, त्याचे पेपर छान जावे आणि त्याला उत्तम असे मार्क्स मिळावेत, हे इंटेन्शन ठेवून तुम्ही आजपासून ही प्रेयर म्हणायला सुरुवात करा. एवढी छान आणि सोपी रेमेडी आहे. तुम्ही करा आणि बघा की किती मिरॅक्युलस रिझल्ट्स मिळतील. अगदी 5 ते 10%
अभ्यास न घेता किंवा मुलाचा अभ्यास न करवता तुम्ही अशी एनर्जी जर का तुमच्या मुलाला पास ऑन करू शकलात, तरीसुद्धा मुलाची एनर्जी पॉझिटिव्ह होऊन त्याचं फोकस कॉन्सन्ट्रेशन वाढून त्याला अभ्यासामध्ये मदत होईल. किती छोटे आणि छान उपाय आहेत राईट. तर तुम्ही नक्की करून बघा. याच्या व्यतिरिक्त तुम्ही जेव्हा जेव्हा तुमच्या मुलाकडे बघाल आणि तुम्हाला टेन्शन येईल की मुलगा छान अभ्यास करत आहे किंवा नाही, काही पण परिस्थिती असू शकते की तो छान अभ्यास करतोय पण फायनल परीक्षेमध्ये काय होईल राईट, किंवा तो आत्ता सध्या जसा हवा आहे तसा अभ्यास करत नाही आहे, पण तो विचार न करता पॉझिटिव्हच विचार करून त्याला सतत ब्लेस करत राहा. त्याला ब्लेस करण्यासाठी तुम्ही फक्त एक स्टेटमेंट म्हणू शकतात, टुगेदर डिवाइन ब्लेस यू, टुगेदर डिवाइन ब्लेस यू, टुगेदर डिवाइन ब्लेस यू. आणि याच्या पुढे तुम्ही अजून एक छान अशी लाईन ॲड करू शकता, टुगेदर डिवाइन ब्लेस यू ऑल द बेस्ट, टुगेदर डिवाइन ब्लेस यू ऑल द बेस्ट, टुगेदर डिवाइन ब्लेस यू माय चाइल्ड ऑल द बेस्ट. हे एक तुम्ही पॉझिटिव्ह अफर्मेशन पण म्हणू शकता, स्विच वर्डचा एक फॉर्म पण म्हणू शकता, किंवा तुम्ही ज्या लँग्वेजमध्ये तुम्हाला कम्फर्टेबल आहे की मी माझ्या मुलाला खूप जास्त ब्लेसिंग्स देते, आशीर्वाद देते, जेणेकरून तो या परीक्षेमध्ये अगदी छान यश प्राप्त करू, असं सुद्धा तुम्ही मराठीमध्ये म्हणू शकता. पण इंग्लिशमध्ये जर का तुम्हाला म्हणायचं असेल तर तुम्ही असं म्हणू शकता, टुगेदर डिवाइन ब्लेस यू माय चाइल्ड ऑल द बेस्ट, टुगेदर डिवाइन ब्लेस यू माय चाइल्ड ऑल द बेस्ट, टुगेदर डिवाइन ब्लेस यू माय चाइल्ड ऑल द बेस्ट. सगळ्या मुलांना माझ्याकडून खूप छान अशा शुभेच्छा, आणि आईसाठी सुद्धा विशेष ऑल द बेस्ट. तुम्ही अशा प्रकारे छान अशा रेमेडीज करा, मुलांची ऊर्जा वाढवा, मुलांना पाठबळ द्या, धीर द्या, आणि त्यांच्या लाईफमध्ये त्यांच्या या एक्झाम पिरियडमध्ये आणि या एक्झाममध्ये यश त्यांना मिळवण्यासाठी एक छान अशी छोटी आणि सोपी अशा पद्धतीने मदत करा. थँक्यू सो मच. परत भेटूयात अशाच एका छान आणि सोप्या रेमेडीज सोबत. पण आज हा व्हिडिओ होता फक्त एका आईकडून एका आईसाठी त्यांच्या मुलांना परीक्षेमध्ये छान यश मिळावं म्हणून. धन्यवाद.